Hello, students. The open window is another story that we are going to study. See, the story is a wonderful and interesting story. या स्टोरीमध्ये आपल्याला समजतंय का भीती आणि जी भीती निर्माण होते, जी भूताखेतांपासून निर्माण होत असते, तसं काहीसं चित्र आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि थोडी मिस्टेरियस, हे एक्सायटिंग असतं, इंटरेस्टिंग असतं. आणि म्हणून अशी मिस्टेरियस स्टोरी जी आहे ती द ओपन विंडो ह्या शॉर्ट स्टोरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या स्टोरीमध्ये एक सेल्फ पजेस्ड असलेली एक छोटी मुलगी आहे. नॅरेटर आहे. तर नॅरेटर आपल्या बहिणीने एक इंट्रोडक्शनचं पत्र दिलेलं आहे. हे एका खेडेगावामध्ये ते येणार. इथे काही आजारपणामध्ये निसर्गाच्या सानिध्यात खेडेगावामध्ये राहिल्यामुळे त्याची तब्येत, त्याचं आजारपण दूर होणार आहे आणि तब्येत सुधारणार आहे. यासाठी बहिणीने एक पत्र दिलेलं असतं हे खेडेगावामध्ये. आणि मिस्टर नटेल हे त्या ठिकाणी आलेले आहेत. आल्यानंतर एका घरामध्ये त्या ओळखीच्या असलेल्या पत्र घेऊन आल्यानंतर त्या घरामध्ये एक छोटीशी 13-14 वर्षाची मुलगी आहे, जी ह्या मिस्टर नटेल, फ्रॅम्प्टन नटेल यांना भेटते. फ्रॅम्प्टन नटेल हा नॅरेटर आहे या स्टोरीमध्ये. आणि कांट आहे. तर मिस्टर सॅपल्टन अँड मिसेस सॅपल्टन. मिस्टर सॅपल्टन हे 3 वर्षापूर्वी जंगलात शिकारीसाठी गेलेले असतात आणि ते 3 वर्षानंतरही वापस येत नाही. मिसेस सॅपल्टन ही ती खिडकी, ज्या दिशेने ते गेलेत आणि ज्या खिडकीतून ते आतमध्ये येणार, तो दरवाजा, ती खिडकी ओपन ठेवते. आणि तिला माहिती आहे का आज तो दिवस आहे आणि त्याच दिवशी नेमकी 3 वर्षाने, ज्यांचा थांगपत्ता नाही, पण मिसेस सॅपल्टन असं म्हणते की ती वापस येणार. तर काहीशा अशा स्टोरीमध्ये, इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये आपण आहोत. मिस्टर नटेलला ती 15 वर्षांची एक लेडी बोलते का, माय आंट विल बी डाऊन. माझी आंट आहे ती खाली येईल, वरती आहे. त्यासोबत ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्ही माझ्याशी बोलू शकता. फ्रॅम्प्टन नटेल जे आहेत ते ह्या छोट्या मुलीच्या थोड्याशा बोलण्यामुळे थोडंसं प्रयत्न करतात. बोलल्यामुळे त्यांना बोलावं असं वाटतं, पण काय बोलावं. आणि म्हणून त्याने आपला विचार केला, काय करावं. असं अनोळखी एकदम लोकांच्या सोबत ह्या ठिकाणी येऊन बसलेलं आहे. आणि म्हणून ही मुलगी म्हणते तुम्ही माझ्याशी बोलू शकता. तो काय करावं, काय करावं. तेवढ्यात त्या ठिकाणी त्याच्या बहिणीची आठवण त्याला होते. त्या बहिणीने एक पत्र दिलेलं असतं आणि तिने सांगितलं असतं की इथे कुठल्याही जिवंत एक सजीव असलेल्या कुठल्याही व्यक्तीशी तू जास्त काही बोलू नकोस, कारण तुझे नर्व्ज जे आहेत ते खूप, त्याची काळजी तुला घ्यायची आहे. ओके, बघ, तुला खूप एक्साइटमेंट तुला चालणार नाही, खूप भीती तुला चालणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करायची आहे, तरच तुझा आजारपण त्याच्यातून दूर होईल. असं एक पत्र, ओळखीचं पत्र घेऊन तो आलेला असतो. आणि हे बहिणीचं मिस्टर फ्रॅम्प्टन नटेलला सगळी आठवण होते. बघा, पण इथं आल्यानंतर जेवढा लोकांचा अनुभव त्याला आलेला आहे तो सगळ्यात चांगला वाटतोय. फ्रॅम्प्टन त्याला विशेष वाटतं का मिसेस सॅपल्टन जी आहे ही लेटर देणार आहे इंट्रोडक्शनचं, ती कसं आहे, कशी आहे ती मिसेस सॅपल्टन. ती निस जी असते ती छोटी मुलगी तिला विचारते, तुम्हाला माहिती आहे इथे किती लोक असतील आजूबाजूला.
त्याला काही माहीत नव्हतं. फ्रॅम्प्टन म्हणतो मला सांगता येत नाही, कदाचित कोणी आहे की नाही. माय सिस्टर वॉज स्टेईंग हिअर ॲट अ रेक्टरी. तो आपली जुनी गोष्ट सांगतो की माझी बहीण इथे 4 वर्षापूर्वी राहत होती. तिने इंट्रोडक्शनचं लेटर इथं मला दिलेलं आहे आणि ही त्या ठिकाणी बोलतं. मग ती लेडीची मुलगी ती बोलते का कदाचित मग तुला माझ्या आंटविषयी काही माहिती नसणार. नाही माहिती. बघा मिसेस स्टॅपल्टन काय आहे, मॅरिड आहे का विडोड स्टेटमध्ये आहे, काय आहे. तिथे त्या रूममध्ये असं काही नसतं का ज्यामुळे आपल्याला असं वाटेल की तिथे पुरुष कोणी राहतो आहे. पुरुषाचं अस्तित्व तिथं काही जाणवत नाही आहे. ड्रेस नाही आहे, बूट्स नाही आहे, पुरुषाचं अस्तित्व दिसत नाही आहे. तर हे सगळं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. बघा ती मुलगी म्हणते हर ट्रॅजेडी हॅपन जस्ट 3 years ago. दॅट वुड बी सिन्स युअर सिस्टर्स टाईम. ती मुलगी सांगते ही ट्रॅजेडी घडली 3 वर्षापूर्वी. फ्रॅम्प्टनला विशेष वाटलं कोणती ही ट्रॅजेडी आहे. तो बेचैन व्हायला लागला. यू मे वंडर. ती बोलते का तुम्हाला माहिती आहे ऑक्टोबरच्या आफ्टरनूनमध्ये आम्ही ही खिडकी ओपन का ठेवतो, ओपन विंडो का ठेवतो. बघा तिथे एक भले मोठी फ्रेंच विंडो होती. उघडल्यानंतर बाहेर लॉन आहे आणि हे वॉर्म असा वेळ होता. फ्रॅम्प्टन सांगतो हां पण त्या ट्रॅजेडीशी त्या खिडकीचा काय संबंध. सी ह्या 3 वर्षापूर्वी ह्या खिडकीतून ते 3 जण गेले होते. हर हजबंड, हर 2 यंगर ब्रदर्स वेंट ऑफ शूटिंग करण्यासाठी, शिकार करण्यासाठी गेले 3 वर्षापूर्वी. वापस काही आले नाही. तो मूर नावाचं जे जंगल आहे ते क्रॉस करून त्या ठिकाणी डुक्कर जे असतात स्नाईप शूटिंग ग्राउंड त्या ठिकाणी ते गेले होते. तिथे एका ट्रेचरस असा मोठ्या बॉगने त्यांना झडप घेतली आणि त्याच्यामध्ये ते 3 जी होती त्यांना पकडलं त्या बॉग्सने आणि त्यांचे बॉडीज काय मिळाले नाही. काय एखादा हाडसुद्धा दिसलं नाही. नॉट अ सिंगल बोन. हे सगळं सांगितल्यानंतर त्या फ्रॅम्प्टन नटेलला भीती वाटायला लागली. पुअर आंट ऑलवेज थिंक्स दॅट दे विल कम बॅक समडे. पण इथं ती आंट आहे त्या मिसेस सॅपल्टनला असं वाटतंय का हे 3 गेलेले 2 तिचे भाऊ आहेत, एक तिचा पती आहे, एक दिवस ते पुन्हा वापस येतील. कारण त्यांचं हाड दिसलं नाही, त्यांचे डेड बॉडी मिळाल्या नाहीत. तो लिटल स्पॅनियल जो होता छोटासा कुत्रा स्पॅनियल नावाचा जातीचा तो सुद्धा वापस आलेला नसतो. आणि ह्या मिसेस सॅपल्टनला वेडसरपणाने अशी अपेक्षा आहे का ते 3 आणि तो कुत्रा छोटा स्पॅनियल हे ह्या खिडकीतून पुन्हा वापस येतील. ती वाट बघते. आजचा तो दिवस आहे की ज्या दिवशी ते गायब झालेले होते. तिचं बोलणं सॉफ्ट होऊन जातं. तिचा रॉनी नावाचा हा यंगेस्ट ब्रदर तो नेहमी तिला बर्टी वाय डू यू बाउंड हे असं बोलत असे. ही ऑलवेज डेड टू टीज हर. तो नेहमी सतवायचा तिला आणि म्हणून डू यू नो असं काही घडतं आणि ते ह्या बाजूने येणार आहेत. सी ब्रोक ऑफ विथ लिटल शडा. पण फ्रॅम्प्टनला ते बरं वाटलं. फ्रॅम्प्टन त्या ठिकाणी रूममध्ये धावत परत वरतून खाली येते. ती छोटी मुलगी होती तिचं नाव वीरा होतं आणि ती बोलते फ्रॅम्प्टन नटेल सांगतो का हां ती खूप छान गोष्टी सांगत होती. हां ती मिसेस सॅपल्टन म्हणते मी खिडकी उघडी ठेवली तर तुम्हाला अडचण नाही ना. कारण माझे हजबंड आणि ब्रदर्स विल होम डिरेक्टली फ्रॉम शूटिंग. दे ऑलवेज कम दिस वे.
ते ह्याच मार्गाने येतात आणि ते आता स्नाईप करायला गेलं शूटिंग. बंदूक भली मोठी ती पुढे टोक असलेलं चाकूसारखा अशा प्रकारची बंदूक घेऊन ते स्नाईप बंदूक घेऊन इकडे गेलेले होते. बघा, तुम्हाला माहिती आहे पुरुष कसे असतात, आल्यानंतर सगळे अस्ताव्यस्त करून टाकते. असं ती बोलते. फ्रॅम्प्टनला हे सगळं हॉरिबल वाटत होतं आणि म्हणून तो काहीतरी प्रयत्न करत होता का हे भीतीदायक अशा विषयापासून आपलं बोलणं बदलायचं, विषय बदलायचा. आणि तो विचार करतोय का काय आपलं लक्ष वेधतंय. तिचे डोळे ते त्याकडे बघत आणि ओपन विंडोकडे बघत. लॉन बियॉन्ड लॉन होतं आणि ही एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट त्या ठिकाणी झालेली होती. आणि या फ्रॅम्प्टन नटेलला नेमकी त्याच दिवशी काय यायचं होतं. त्याला भीती वाटायला लागली का आजचाच दिवस मी का आलो. डॉक्टर्स जे होते त्यांनी त्याला कम्प्लीट रेस्ट सांगितला होता. absence of mental excitement, avoidance of anything in the nature of physical violent exercise असं सांगितलेलं होतं. इथं तर मात्र भयानक त्याला दिसत होतं. बघा, त्याला डाएटच्या बाबतीमध्ये डॉक्टरांनी काही सांगितलेलं नव्हतं, पण मिसेस सॅपल्टन ती त्या ठिकाणी आलेली. व्हॉइस लगेच तिथं आवाज झाला का फ्रॅम्प्टन नटेल काय म्हणतो, हिअर दे आर ॲट लास्ट. मिसेस सॅपल्टन बोलते का बघा ते आले, किती वेळ आहे त्याला, जस्ट इन टाईम फॉर टी. चहाच्या वेळामध्ये. डोंट दे लुक ॲज इफ दे वर मडी अप टू देअर आईज. डोळ्यांपर्यंत बघा किती मातीने भरून गेलं ते. फ्रॅम्प्टन शिवर होते, थरकाप आल्यासारखं फ्रॅम्प्टन होतोय. अरे काही बोलते, 3 वर्षापूर्वी गायब झालेले, ज्यांचं काही दिसत नाही ते लोक पुन्हा आता येताना दिसत आहेत तिला. त्याच वेळेस ती बघते, ती मुलगीकडे बघतो. फ्रॅम्प्टन नटेल मुलीकडे बघतो. ती मुलगीसुद्धा ओपन विंडोमधून तिच्या डोळ्यामध्ये भयानक अशा पद्धतीची भीती त्याला दिसली. त्याच वेळेस भयानक भीतीची लहर फ्रॅम्प्टन नटेलच्या शरीरामधून जाते. त्याच वेळेस 3 फिगर्स तो बघतोय. हळूवार आपलं मन सावध करत भीतीदायक अशा ह्या परिस्थितीमध्ये तो ओपन विंडोमधून बघतो आणि त्याला 3 व्यक्ती अंधुकशा त्यांच्या खांद्यावर गन आहे. एकाकडे व्हाईट कोट त्याच्या शोल्डरवर टाकलेला आहे. एक टायर्ड ब्राऊन स्पॅनियल जो आहे तो त्यांच्या पायाजवळून चालतो आहे आणि कुठलाही आवाज न करता ते घराजवळ येत आहेत. हळूहळू ते दूरवर असलेले जवळ दिसत आहेत. फ्रॅम्प्टन भयानक. तितक्यात रॉनीचा आवाज येतो, आय सेड बर्टी व्हाय डू यू बाउंड. फ्रॅम्प्टन ग्रॅप्ड. त्याने आपली स्टिक पकडली. हॉल डोअर धावत पळत हॉल डोअरकडे. ग्रॅव्हल ड्राईव्ह फ्रंट गेटवर आदळला तो आणि लगेच रस्त्यावर बाहेर गेला. एक सायकलिस्ट त्या ठिकाणी जात होता. त्याच्यात धक्का लागेल म्हणून तो सायकल वळवतो आणि त्या गवताच्या ढिगारामध्ये जाऊन पडतो. हिअर वी आर माय डिअर असा मॅकिंटॉश नावाचा एक त्या ठिकाणी बोलतो. पूर्णपणे मातीने चिखलाने भरलेला आहे. कोण गेला तो? मिसेस सॅपल्टन म्हणतो ना, एक्स्ट्राऑर्डिनरी मॅन मिस्टर नटेल तो होते. कुड नॉट टॉक अबाउट हिज इलनेस. तो आपल्या आजारपणाच्या विषयी काही बोललाच नाही. तिने वेळच दिला नाही. तो काय बोलेल? तो भीतीने अर्धा गार झालेला. ही टोल्ड मी ही हॅड अ हॉरर ऑफ डॉग्स. ही वन्स वॉज हंटेड इन टू द सिमेट्री समवेअर इन द बँक्स ऑफ गँगेस. तो सांगत होता का असेच कुत्रे गंगा नदीच्या किनाऱ्या परिहा पद्धतीचे डॉग्स त्या ठिकाणी होते आणि त्यांनी ते क्रिएचर्स
त्यांनी आपलं स्वप्न जे होतं ते स्वप्न त्या ठिकाणी पाहिलेलं होतं आणि ते डॉग्स जे आहेत ते पर्या डॉग्स ते पूर्ण रात्रभर ते स्मशानातलं डेड बॉडी उकरून काढतात आणि ग्रीनिंग फॉर्मिंग अराउंड हिम. अँड ते एक भयानक किस्सा ह्या फ्रॅम्प्टन नटेलने सांगितलेला होता. असं एक स्वप्न, असं एक अनुभव फ्रॅम्प्टन नटेलचा ह्या मुलीने त्या ठिकाणी सांगितलेला होता. भयानकसं असलेलं एक स्टोरी जी ऑलमोस्ट अनएक्सपेक्टेड आहे फ्रॅम्प्टन नटेलसाठी, तेही या ठिकाणी घडतं आहे. सो लाईक दिस story stands for a horrible incident that we see in the form of Open Window by H.H. Munro. Hope you will understand. 3 characters have figured here. The lady, Frampton Nuttall, is narrator who is narrating here. At the same time, we have Mrs. Stapleton and 2 minor characters, her husband and 2 brothers. None of them are saying too much. Only Ronnie is, "Hi, hello buddy, why do you bound?" So like this, only one dialogue that we can see here. But here we have been revealed with 3 characters. The young lady's character, how she is possessed, or how she is working very haughty manner, conceited manner, but when she narrated the experience and what did happened on that particular day, and today is the only anniversary day when Frampton Nuttall has walked into their house, and that makes it the lady to fear about, and also the Mrs. Stapleton to wait for. So today means this day in the story is an opportune day on which Mr. Frampton Nuttall have walked in. At the same time, if you go through the peculiarities of this incident, is very opportune, means it has been brought in such a way as to cause the suspense, making it anniversary when the death and they are going to the shooting and their return is expected. Mrs. Stapleton sees as a wife, as she's doing her makeup and doing it beautiful, so she will be appreciated by, and she is in the mood of welcoming them back into home. So that makes Mrs. Stapleton's character, both the lady and the child, looks like a mental unstable, as we have seen that we have gone at this particular path. So like this, we have this type of things here we can find. So like this, we have this particular type of things here. Thank you.